पाहुयात पुढची बातमी। मीरा रोड मधील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। मीरा रोडच्या शॉपिंग सेंटर परिसरामध्ये 2 दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी अजूनही फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। गुन्हा करण्यासाठी वापरलेली गावठी बनावटीची एक पिस्तूल, मॅगझीन आणि 6 बुलेट असा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। तर एका व्यापाऱ्यावर हा गोळीबार झाला होता आणि त्याच्या डोक्यामध्ये गोळी लागल्यानंतर तो व्यापारी जागीच ठार झाला होता आणि याच प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे, तर एक जण फरार असल्याची माहिती आहे। मीरा रोड परिसरामध्ये शॉपिंग सेंटरमध्ये हा गोळीबार करण्यात आला होता आणि त्यानंतर एकच खळबळ माजल्याचंही दिसून आलेलं होतं आणि अशामध्ये हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, का झाला, असे अनेक सवाल उपस्थित होत होते आणि त्याच वेळेला तिकडून ते जे आरोपी होते ते मात्र फरार झालेले होते। त्यापैकी दोघांना पकडण्यात आलं आहे, पण एक जण अजूनही फरार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान पोलीस आता याविषयी नेमकी काय माहिती देतात तेही बघावं लागेल। दरम्यान एक आरोपी जो फरार आहे त्याच्या मागावर पोलीस आहेत आणि हा गुन्हा करण्यासाठी, गोळीबार करण्यासाठी जी गावठी बनावटीची पिस्तूल वापरली होती ती, त्याचबरोबर मॅगझीन आणि 6 बुलेट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। दोघांना अटक सुद्धा केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचलेले आहेत, कशामुळे हा हल्ला झालेला होता, फायरिंग झालेली होती, त्याविषयीची माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। मीरा रोडमध्ये हा सगळा प्रकार घडल्यानंतर परिसरामध्ये दहशत माजलेली होती, कारण गोळीबार या ठिकाणी करण्यात आला होता आणि तोही एका व्यापाऱ्यावर हा गोळीबार झाला होता। शॉपिंग सेंटरमध्ये हा गोळीबार झाल्यानंतर परिसरामध्ये मात्र दहशतीचं वातावरण होतं। पोलिसांनी चक्र फिरवली आणि गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक केलेली आहे, तर एक जण अजूनही फरार असल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे आता त्या फरार आरोपीचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी माधवी गायकवाड या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। माधवी, काय सांगाल, मीरा रोडमध्ये जो गोळीबार झालेला होता त्याच्यामध्ये 2 आरोपी पकडले गेल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत आतापर्यंत? या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली आहे? 2 दिवसापूर्वी मीरा रोडमध्ये शांती शॉपिंग सेंटरमध्ये जो गोळीबार झालेला, व्यापाऱ्यावर गोळी झाडण्यात आली होती। त्याच्यामध्ये जो सोनू होता, त्याचं नाव शम्स परवेज शहाबुद्दीन अन्सारी असं त्याचं नाव आहे आणि त्याचा जो हत्या झालेली, खून करण्यात आला होता, त्या घटनेमध्ये गुन्हे शाखा कक्ष 1 काश्मीरा यांच्या वतीने 24 तासाच्या आतमध्ये या दोन्ही गुन्हेगारांना त्यांनी अटक केलेली आहे। या प्रकरणात एक आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे सर आहेत त्यांनी कालच दिलेली आहे। आणि या गुन्हेगारांनी जी हत्यारं वापरलेली, हे गोळीबार करण्यामध्ये गावठी बनावटी पिस्तूल आणि मॅगझीन आणि 6 बुलेट पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि याच्या मागची कारण अजून काय माधवी, आता याच्यामध्ये पुढे नेमकं काय काय समोर येतं ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।